पावसाळ्यात वारंवार सर्दी खोकला होतोय, मग हे गरमागरम रागी सूप एकदा नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, कशा आहात सर्वजण? आशा करते मस्त असाल। हेल्दी मान्सून सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरमागरम पौष्टिक आणि चविष्ट रागी सूप। आजच्या सूपसाठी मी वापरत आहे नाचणीचं पीठ 2 चमचे, कांद्याची पात, पालक, बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, काळी मिरी पावडर घेतलेली आहे 1 चमचा, मीठ घेतलं आहे चवीनुसार, लिंबूचा रस घेतलेला आहे 1 लिंबू पिळून घेतलेला आहे। येथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी हे तुमच्या मेजरमेंट नुसार। सर्वप्रथम लोखंडी कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल 1 चमच घ्या, त्यामध्ये लसूण ॲड करून 1 मिनिट परतून घेणार आहोत। नंतर आलं आणि हिरवी मिरची यामध्ये ॲड करून हे पण छान असं परतून घेणार आहोत। नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गाजर, पालक आणि कांद्याची पात यामध्ये थोडीच टाकायची आहे, थोडी वरून आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घेऊयात, म्हणजे आपल्या पालेभाज्या छान अशा थोड्याशा शिजतील। मी थोडंसं इथे मीठ टाकत आहे, कारण यामुळे चव मस्त येते। नंतर यामध्ये मी हे 2 ग्लास पाणी यूज केलेलं आहे। तुम्हाला जेवढं सूप पाहिजे ना, हे साधारण यामध्ये 3 लोक हे सूप पिऊ शकतात, त्यामुळे मी इथे म्हणजे बघू शकता आपण ह्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे। नंतर काळी मिरी पावडर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये ना आता आपण हे जे रागीचं पीठ आहे ना, ते पाण्यात गुठळी न राहता मी छान असं मिसळून घेतलेलं आहे। आता ते यामध्ये हळूहळू सूपमध्ये घालून रागी म्हणजेच नाचणी ही कॅल्शियम, लोह, फायबर आणि अनेक महत्त्वाच्या खनिजांनी भरलेली असते, त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीही उपयुक्त आहे। तर रागीचं पीठ घालून आपण हे काही मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। हळूहळू हे सूप घट्ट झालेलं आहे आणि किती क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे हे तुम्ही बघू शकता। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यावरती आपण थोडीशी ना वरून कांद्याची पात ॲड करायची आहे आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर, आणि नंतर हे दोन्ही ॲड केल्यानंतर आपण जो लिंबूचा रस घेतलेला होता ना, तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हे सर्व ऑप्शनल आहे, पण लिंबूचा रस नेला ह्याला भन्नाट चव येते आणि मस्त लागतो हा सूप। तुम्ही पण लिंबूचा रस नक्की यामध्ये ॲड करा। हे सूप पावसाळ्यात शरीराला ऊब देतं, पोटासाठी हलकं असतं आणि फायबरमुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं। या सूपचे महत्त्वाचे फायदे म्हणजे शरीराला चांगलं कॅल्शियम, लोह मिळतं, फायबरमुळे पचन सुधारण्यास मदत होते, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं, कारण ते जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं। पावसाळ्यात गरमागरम सूप शरीराला आराम देतं। भाज्यांसोबत खाल्ल्यामुळे यामधले जीवनसत्व, खनिजेही मिळतात। जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल सुरू करत असाल आणि रोजच्या आहारात काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट पर्याय शोधत असाल, तर हे रागी सूप नक्की करून बघा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच हेल्दी रेसिपीसाठी न्यूट्रिबल चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच हेल्दी मान्सून सिरीजच्या पुढच्या भागात। तोपर्यंत ईट क्लीन, लिव्ह हेल्दी। बाय।